तर मंडळी माझ्या पाठीमागे बघताय लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ आहे। तर आम्ही आता आतमध्ये चाललोय, चला दाखवतो तुम्हाला। इकडे बघताय लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे भव्य दिव्य असा, आणि रिनोव्हेशनचं काम चालू आहे वाटतं आतमध्ये। बघा कसं वास्तू कशी वाटते, बघा भारी वाटते। हाँ चालू आहे ना। तर इकडे आहे ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे, काका इकडे रिनोव्हेशनचं काम करतात आहे। आपण आता उभे आहोत पहिल्या पडवी, म्हणजे पहिल्या जी पडवी होती ना तिथे उभे आहोत। पाठीमागे इकडे रूम आहेत, एक 4 भाग आहेत घराचे, दाखवतो तुम्हाला आतमध्ये। बघताय तुम्ही संपूर्ण असं आहे ना लाकडी काम आहे वरती। जसं पहिल्या काळामध्ये लाकडी फळ्याच वापरायचे, असे लाकडी कामच असायचं। हे बघा पूर्ण असं जुन्या काळातलं असं घर आहे हे। आणि बघा चालू आहे रिनोव्हेशनचं काम। हो, रिनोव्हेशनचं काम असल्यामुळे ना थोडं इकडे तुम्हाला वस्तू आहेत ना इकडे तिकडे स्पेस दिसतील। जुन्या काळामध्ये ना असे घर असायचे। हे बघा या साईडला रिनोव्हेशन करून त्यांनी राजे वगैरे केले, पण ते आताच आहे। हो, तर जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवेन। थोडं वस्तू आहे ना इकडे तिकडे झालेल्या आहेत, म्हणजे सर्व पट्ट्या वगैरे दिसतात तुम्हाला लाईटिंगच्या, लाईट फिटिंगच्या। ते जुने लाईट फिटिंग होती ना ते खराब झालेली होती, त्यामुळे दिसतंय तुम्हाला। मंडळी हा असणार जेवणाचा रूम, आणि या साईडला आहे ना भांडी वगैरे घासणं किंवा आंघोळ करण्यासाठी असा तो रूम तयार केला असणार। या साईडला आहे ना स्टोरेजसाठी ठेवलेला असणार हा रूम। इकडे आणखी एक रूम आहे, हा ही खालची बाजू झाली, चौतऱ्याच्या खालची बाजू। पहिला कसं असायचं ना, पट्ट्या वगैरे त्या रिपा वगैरे बोलतात ना, नळ्याचं घर असं ना त्या पद्धतीने तसं ठेवलंय। जे पहिले जी वास्तू होती ना त्याच आकार तसे करून दिलंय, लांबी वगैरे भरलंय। हे बघा हे पाठची पडवी आहे, पडवी बोलतात ना, म्हणजे आपल्या घरी पहिल्यांदा आहे ना अशा पडवी असायच्या पाठीमागे। आणि हा चौतारा आहे, 1 2 ते 3, आणि पुढची ही पडवी परत। अशी पहिल्या काळातली घरं असायची। तर आता मी वरती दाखवतो आता जाऊन तुम्हाला। बघा हे पण आहे ना, हे जुन्या काळातलीच आहे ना अशी जिना आहे। हे पण लाकूड बघताय तुम्ही, जुन्या काळातलं आहे। इकडे वरती 2 रूम आहेत ना वरच्या साईडला। असायचं ना पहिल्या काळामध्ये, अशा त्याच्यामध्ये दिवा वगैरे ठेवायचा, आणि हे खुंटी असायची, काही म्हणजे बॅग पिशवी वगैरे त्या काळी। आता ह्या आपल्या घरात म्हणजे कमी बघायला मिळतात। हो, हा वरचा भाग आहे, पहिल्या मजल्यावरती आला। आणि बघताय तुम्ही हे फळीचा वापर केलेला आहे, पहिला पण फळीचा वापरच असायचा। आणि समोर पाहत आहे ना इकडे घर आहे, तसंच आहे, डबल मजली घर आहे, बघा नळ्याचंच घर आहे। ह्या परिसराला आहे ना टिळक आळी असं नाव दिलेलं आहे, म्हणजे टिळकांचं जन्मस्थानच आहे ते। लोकमान्य टिळक आहे ना इथे काही दिवस राहिले होते। तर इकडे पाटे आहे, तिकडे मी बघतो तिथे काय लिहिलेलं आहे का बघूया। बाकी इकडे काय दिसत नाही, कारण इकडे आता आतमध्ये रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे तिथे आपल्याला काय दिसत नाही आहे। तर मी तुम्हाला आता खाली जाऊन दाखवतो, चला। इकडून पण बाहेरून पण उतरायला, इकडून पण बाहेरून आहे उतरायला। हा पैठणीच आहे, मला वाटतं पहिला होतं, आता त्याने तिकडे तिथून पण आहे ना बघा। इकडूनच मी आता चाललोय खाली, तर इथून पण आपण डायरेक्ट बाहेर येऊ शकतो।
हे बघा डायरेक्ट बाहेर. इथे आपण आता टिळकांच्या पुतळ्याची इथे जाऊया. इकडे बघताय स्टॅच्यू आहे लोकमान्य टिळकांचा. आणि म्हणजे संपूर्ण असं आहे ना एक देखावा दाखवलेला आहे. सर्व जे योग पुरुष होते ना पहिल्या काळामध्ये. इकडे गांधीजी पण आहेत आतमध्ये, म्हणजे जेलमध्ये असतानाचा फोटो आहे त्यांचा. लोकमान्य टिळक आहेत वरती, शिवाजी महाराज, असे सर्व स्टॅच्यू आहे. काका अभी कितना दिन लगेंगे काम? 1 महीना लगेगा अभी. ये पूरा सामान था वो पूरा निकाल दिया, बाद में ये करेंगे ना, इधर डालेंगे. तो अब हे काका काम करतात आता इथे. तर सर्व टिळकांचे जे सामान होते ना जुन्या पुराण्या काळामधले ते सर्व काढून ठेवलं आहे, कारण ते खराब होतील रिनोव्हेशनच्या टायमिंगला. त्यामुळे आता काढून ठेवलं आहे. आता हे इकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. अजून 1-1.5 महिना जाऊ शकतो, है ना. 1-1.5 महिना जाईल अजून. तर मंडळी आमच्या पाठीमागे बघताय लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे. आणि आता काही दाखवण्यासारखं नाही आहे, कारण रिनोव्हेशनचं काम चालू आहे पूर्ण घरामध्ये. तर नेक्स्ट टायमिंगला नक्की जेव्हा तयार होईल तेव्हा नक्की तुमच्यासमोर आहे ना आम्ही एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर आम्ही व्हिडिओ केला आहे कारण आलो होतो जन्मस्थान बघण्यासाठी. तर तुम्ही बघितला संपूर्ण व्हिडिओ. म्हणजे पूर्ण जे टिळकांचं जन्मस्थान आहे ते त्या घराचं पूर्ण जे काम आहे ना ते रिनोव्हेशनसाठी आहे. आता कसं एप्रिल-मेचं आहे, तर पावसाळ्याच्या अगोदर त्यांचं रिनोव्हेशन आम्ही काकांना विचारलं तर ते बोलले की 1-1.5 महिना अजून ते रिनोव्हेशन मध्ये आहे. सगळ्या अशा काही गोष्टी अशा खराब झालेल्या होत्या तर त्यासाठी ते सगळं रिनोव्हेशनला गेले. त्याच्यामुळे बरीच सारी लोक येत आहेत तिथे, पर्यटन लोक. पण त्यांना काही असं संग्रहालय, वस्तू संग्रहालय असं काही बघायला मिळत नाही किंवा कोणती वस्तू, कारण त्या सर्व वस्तू आहे ना एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत, कारण खराब होऊ नये म्हणून साईडला काढून ठेवल्या आहेत. तर जेव्हा कधी नेक्स्ट टाइमिंग आम्ही रत्नागिरीमध्ये येऊ तेव्हा टिळक जन्मस्थानला पुन्हा एकदा भेट देऊ. टिळक जन्मस्थानाचं जे पूर्ण जे जन्मभूमी जे पूर्ण त्यांचं घर आहे ते नक्की पुन्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी आता इथे हा व्हिडिओ थांबवतोय आणि भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.